वैष्णवी जोशी, आपण पाहत आहात न्यूज 24/7। तर एक नजर आजच्या विशेष घडामोडींकडे। बांगलादेश येथे हिंदू अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज चोपडा बंदीची हाक सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आली होती। त्या घटनेचा निषेध व मोर्चा काढण्यात आलाय। तर मोर्चाला शासकीय विश्रामगृहापासून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज मार्गाने गोल मंदिर चौक, गुजरात गल्ली, चिंच चौक, थाळनेर दरवाजा चौक मार्गाने गांधी चौक येथे सभेत रूपांतर होऊन मोर्चाची सांगता करण्यात आली। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। तर मोर्चात बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। तसेच गांधी चौकात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले। तर सदर मोर्चाच्या मार्गावरती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनावणे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। आज जो आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने चोपडा तालुक्यामध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला, त्या संदर्भात सविस्तर। नमस्कार। आज संपूर्ण जळगाव जिल्हा हा बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ बंद अशी सर्व हिंदुत्वनिष्ठांची सकल हिंदू समाजच्या माध्यमातून हाक दिली होती आणि विविध तालुक्यांमध्ये या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी या बंदमध्ये सहभागी झाले होते। चोपडा तालुक्यात आज 100% बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हिंदूंनी स्वतःहून बांगलादेशमधील हिंदूंच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या अधिकारांचं हनन जे होत आहे तिकडे त्याच्या निषेधार्थ बंद पण केला आणि त्याच्यासाठी निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं। आता इथे जो गांधी चौक आहे तिथे या मोर्चाचं समापन झालं आणि इथल्या प्रशासनाच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही निवेदन देतोय की बांगलादेशमधल्या हिंदूंचे जे मानवाधिकार आहेत त्याचं संरक्षण करणं हे आवश्यक आहे। आज सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे। यामध्ये जळगाव जिल्हा आणि त्यामध्ये चोपडा तालुका, तसं तर जळगाव जिल्हाच पूर्ण आहे, त्यात चोपडा तालुक्यामध्ये जे उत्स्फूर्त प्रतिसाद पाहण्यात आलेला आहे। असाच प्रतिसाद नेहमी जेव्हा जेव्हा हिंदू बांधवांवर अत्याचार होतील त्या वेळेस प्रत्येक हिंदू बांधव हा जातीपातीचे राजकारण सोडून फक्त हिंदुत्वासाठी एकत्रित येण्यासाठी आज काळाची गरज आहे। कारण अगर दिया ही ना बचा तो बाती का क्या करोगे, दिया ही ना बचा तो बाती का क्या करोगे, अरे देश ही ना बचा तो जाती का क्या करोगे। म्हणून आज हिंदुत्व वाचवण्यासाठी सर्व हिंदू बांधवांना एकत्र येण्याची गरज आहे। मी काँग्रेसच्या, मी राष्ट्रवादीच्या आणि मी शिवसेनेच्या आणि मी शिंदे गटाच्या आणि मी अजितदादा गटाच्या आणि मी शरद पवार गटाच्या हे सर्व जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे। आणि जेव्हा डोके जास्ती असतात तेव्हा डोकेबाजांना सुद्धा विचारात पाडून टाकतात। म्हणून सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन असे मोठमोठे मोर्चे, आंदोलनं केली गेली पाहिजेत आणि आंदोलनांच्या मार्फत आपण जे संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे, ज्यांना आपण निवडून देतो, जे विधानसभेवर, लोकसभेवर निवडून जातात, कायदा बनवण्यामध्ये त्यांचेच हात असतात किंवा अधिकारही असतात, तर त्यांनी आपण निवेदन देऊन त्यांना हे कायदे दुरुस्त करण्यास लावण्यास भाग पाडलं पाहिजे। लोकसंख्या नियंत्रण कायदा ठेवला गेला पाहिजे। देशाच्या विरुद्ध जो कारवाया करत असेल त्यांच्यावर कठोर कारवाया केल्या गेल्या पाहिजेत। त्यांना देशद्रोहाच्या कारवायांमध्ये अडकवून अशी जुरत कोणी करणार नाही, अशी हिंमत कोणी करणार नाही, असे त्यांना ताकीद देऊन त्यांना जेलमध्ये सडवलं गेलं पाहिजे। आणि पुढच्या त्याच्या 2 पिढ्या अशी हिंमत करणार नाही, हिंदू बांधवावर, महिलांवर, गोहत्यावर कोणी अत्याचार करणार नाही, ही दक्षता वर घेतली गेली पाहिजे। ह्याच निवेदनांमार्फत आपण दिलं पाहिजे। बांगलादेशमध्ये घटना घडल्यावर त्यांच्या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर लिहिलं की बांगलादेश प्रमाणे पुढे भारतातही होईल। त्यांची चौकशी भारताच्या ज्या काही एजन्सीज आहेत त्या घेत आहेत, पण पुण्यामध्ये मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। पुणे मेट्रोच्या रामवाडी ते वनाज आणि रामवाडी ते वाघोली असा विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे। तर या योजनेला केंद्र सरकार लवकरच मंजुरी देण्याची शक्यता आहे। एकदा मंजुरी मिळाली की लागलीच मेट्रो मार्ग उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार असून मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे। मेट्रोच्या विस्ताराची योजना वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली अशी करण्यात आली आहे। तर केंद्र सरकारकडे या विस्तारासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे।
निजामकालीन जमिनीचा प्रश्न मार्गी लागला. संघर्ष समितीने रॅली काढून केला आमदार बालाजी कल्याणकर यांचा सत्कार. निजामकालीन इनामी जमीन खिदमत मास या विषयाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून नांदेड शहरातील 350 एकरावरील 1 लाख मालमत्ता धारकांना शासनाने दिलासा दिला. तर या मालमत्ता धारकांना मागील अनेक वर्षांपासून 50% कर शासनाने लावला होता, परंतु हा कर या मालमत्ता धारकांना परवडणारा नव्हता. तर या संदर्भात आमदार बालाजी कल्याणकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केलाय आणि अखेर या मालमत्ता धारकांना दिलासा मिळाला असून 50% ऐवजी 5% कर भरण्याची सवलत शासनाने दिली आहे. त्यामुळे या मालमत्ता धारकांच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आणि नांदेड रेल्वे स्टेशन पासून बालाजी कल्याणकरांची रॅली काढली. जेव्हा 2015 ला GR काढला त्यावेळेस 50% टॅक्स असा लागू केलता आणि रेग्युलर करण्यासाठी त्यावेळेस ही परवडणारी गोष्ट नव्हती. त्याच्यामुळं ही पाठपुरावा केला महाराष्ट्र शासनाकडे. त्यावेळेस स्वतः फडणवीस साहेबांनी सुद्धा मीटिंग घेतली. त्यावेळेस असं ठरवण्यात आलं मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी की मालधारकाकडून 5% टॅक्स वसूल करण्यात यावा आणि त्याला रेग्युलर करण्यात देण्यात यावी असं सांगितलं. त्यावेळेस कॅबिनेटला कालच्या कॅबिनेटला विषय आला. त्यावेळेस स्वतः मुख्य सचिव सुद्धा म्हणजे अडचणी येत होत्या काही. त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः सांगितलं, साहेब आपला ते महत्त्वाचा विषय हे कॅबिनेटला आणणं जरुरी आहे. आणि त्यावेळेस कॅबिनेटला आणला. त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने जे मुख्यमंत्री साहेबांनी हा विषय मार्ग काढला आणि त्यांच्या सर्व याच्यावर समिती नेमली होती उच्चस्तरीय. या समितीने सुद्धा त्यांना अहवाल पॉझिटिव्ह पाठवला. त्याच्याबद्दल मी आभार मानतो आणि सर्व कॅबिनेट सर्व सदस्य मंत्र्यांचं आभार मानतो. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा त्यावेळेस मी जेव्हा मागणी केली त्यावेळेस सुद्धा त्यांनी स्वतः काही आमदारांनी मला समर्थन दिलं आणि हा विषय मार्ग लागला. त्याच्याबद्दल खूप मी या शासनाचं मुख्यमंत्री साहेबाचं आणि उपमुख्यमंत्री साहेबाचं आणि मंत्री महोदय महसूल मंत्री साहेबाचं आभार मानतो मनातून आणि सर्वांना जय महाराष्ट्र करतो.